ओम नवनाथ महाराज की जय. स्वामी समर्थ महाराज की जय. गुरुदेव दत्त सद्गुरुनाथ संत कैकडेश्वर महाराज की जय. ओम पांडुरंगाय नमः. ब्रह्मा विष्णू महेश्वराय नमः. पार्वती लक्ष्मी सरस्वती नमः. ओम सहजयति सिंधूरवदनो देवो यत्पाज पंकजस्मरणं वासर्मणिरेव तमसां राशिनाशयति विघ्नं. या कुन्दिन्दुशहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावर्णन्मण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्कर प्रभृतिभिर्देवेह सदा वंदिता सा मां पातु सरस्वती भगवती न्यासेष जाड्यापः. ओम मुखं करोति वाचालं पंगुलंघयते गिरिम यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्. नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवी सरस्वती चैव ततो जयमुदीरयेत्. वसुदेवसुतं देवकंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्ण वन्दे जगद्गुरुं. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुदेव परं ब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्रोते हो, आपल्यासाठी ही आनंदाची पर्वणी म्हणजे कथा, नवनाथांची कथा इतकी सुंदर आहे, ते आपण सर्वांनी मनापासून ऐकावी ही नम्र विनंती. श्री गणेशाय नमः. जय जयाजी कमला कांता कमळ नाभा कमलोद्भव पिता कमळ पत्राक्षा दुःखहर्ता पुढे ग्रंथ रसाळ बोलवी भक्तिसार ग्रंथा रत्न बोलवी श्रोत्या कारण मागील अध्यायी गोरक्षनंदन मचिंद्र घेऊन गेलासे नेला तरी किलो तळा बुडाली शे शोकाब्दी जळा ते उपरी चर बसवानी तरणी आगळा काढावया पातला स्थावर बोधाची बांधुनी सांगडी शोकाब्धीत घातली उडी शब्दार्थी मारुनी बुडी धैर्य काशे धरेली धरल्यावरी बाहेर काढुनी म्हणे मायवो सावधानी शोक सांडी अशाश्वत घणी शाश्वत नाही काहीच पातेपणी जे जे दृश्य ते आभासपणे पावे नाश तू शोक करशी शब्द प्राप्तीस श्लाघत ते लागेना तू कोठील मचिंद्र कोण स्वर्गभूमीची झाला संगम योगत तुका भोग काम करून गेला जननी तू अससी स्वर्गवासिनी मच्छिंद्र स्तविला जन्मोनी परी प्रारब्धे सज योगे करुणी गाठी पडले उभयता पडले परी मच्छिंद्रनाथ स्मरो निगेला पुलेहित तो आपुले स्वहित निश्रित सांभाळी की जननी तू झाली सपदाच्युत तरी ते सांभाळी निश्रित तरी आता मानुनी व्यक्त होनी चाल जननी तू पातालिया सिंहल द्वीप मग मच्छिंद्र योगे स्थावर कंदर्प पूर्ण होईल शुद्ध संकल्प मच्छिंद्र दृष्टी पाहुनिया 12 वर्षे झाल्या पूर्ण तू ते भेटवीन मच्छिंद्र नंदन
मिननाथादि तपोधन गोरक्ष दृष्टी पाशील तू मनशील यावया मच्छिंद्र नंदन काय पडेल त्या कारण शहल दीपी पाक शासन मामकारंभिल तेव्हा विष्णुवीरांची रुद्र तया स्थानी ती भद्र सकल देवादिक मित्र चंद्र एका ठाई मिळतील ते नवनाथादि प्रतापवंत ऐक्य करील शचीनाथ गहिनी गोपीचंद भरतरी सहित एका ठाई मिळतील तरी आता शोक का व्यर्थ सांडी प्रांजळ करी चित्त विमानारूढ होणे त्वरित शिहल द्वीपी चालकी आयशाय कोणी महिना किनी महाराजा श्वशूर प्राज्ञी 12 वर्षे मचिंद्र नयनी दाविनायशे म्हणतसा तरी मखमंडपा पाकशासन करो अथवा न करो पूर्ण जरी मज दावाल मम नंदन तरी मज भाष्य द्यावी भाष्य दिदल्यानंतर पुटी विश्वास रत्नारक्षीन पोटी मग हे शोक दरिद्र पाठी चित्त सांडील महाराजा ऐसे बोलता मैनाकिनी शुशुरहस्य करी नयनी मग करतल भाष्य देऊनी संतुष्ट केले सुनेते यावरी बोले केलो तळा माते नेता स्वर्ग मंडळा परे नृपपणे या स्थळा कोणा लागी स्थापावे हे रुमणे ऐक वचन सवेशी वेशी आहेत क्रियावान दैर्भामा उत्तम नामाने राजति ते ओपिका मग अवश्य म्हणे महिना किनी दैर्भामा राजासनी बैसविले अभिषेक करुणी राजपदी ते धवा राज्य ओपुनी दैर्भामा मिळती झाली विमान संगमा परी सकल देशींच्या शैल्या रामा शोकाकुळ झाल्या की मनती माये ओ शुभाननी तुम्ही जाता माशी टाकुनी आम्हा पाळसांची हरणी दयाळ माय असशी तू असो ऐशा बहुधा शक्ती शैल्या शोकाकुलित होती मग तितुक्या समजावणी युक्ती विमानयानी आरुडली दैर्भामेशी नीती प्रकार सांगून युक्ती समग्र यथा समान प्रजेचा भार सांभाळिका साजनी जेथील ते हितफार तैसे केले गोचर मग विमान आपण श्वशुर स्वर्ग मार्गे गमताती असो विमान पावे दीपा प्रती पदा स्थापिले ते युवती मग तो प्रीचर सहज स्थिती आपल्या स्थाना पै गेला जैशी दिन खेळ मेळे आचरो जाती पक्षी कुळे एरी होता सायंकाळे आपल्या स्थाना शिविती त्याची न्याय उपरी दक्षिण आणली केलो तळा पद्मिनी प्रत्यक्ष शापमोचन सायंकाळास स्थाना पावली आपुल्या की अब्धीचे अपार जीवन व्यापी महिते मेहमुखाने परी ते पुन्हा सरिता ओघाने ठाईचे ठाई जातशी त्याची न्याय सृषा श्वशुर पावते झाले स्वस्थानावर परीत इकडे नाथ मचिंद्र गौड बंगाली पातला मिननाथ स्कंदे वाहुण मार्गावरी करीते गमन
तो शैल्य देश सीमा उल्लंघुन गौड बंगाली पातले मार्गी लागता ग्राम कोणी आ त्या ग्रामात संचरोणी गोरक्ष भिक्षा मागे त्याची न्याय स्नुषा शशुर पावते झाले स्वस्थानावर परीत इकडे नाथ मच्छिंद्र गौड बंगाली पातला मिननाथ स्कंदे वाहुण मार्गावरी करीते गमन तो शैल्य देश सीमा उल्लंघुन गौड बंगाली पातली मार्गी लागता ग्राम कोणी त्या ग्रामात संचरोणी गोरक्ष भिक्षानी मागुनी उदरापुरती तिघांच्या ऐशे परी निर्वाणपण मार्गे करिता ती गमन तो कौल बंगाला सांडून गौड बंगाली पातले मार्गे चालता सहज स्थिती तो कानिपा पूर्वी भेटला तया प्रती ते पातल्या त्रिवर्ग मूर्ती गमन करिता मार्गाती तेथे ताचे गोरक्ष जेठी स्मरण झाले तयांचे पोटी की अच्युत वृक्षा पुटी कानिपाची भेटी झालीशी झाले परी उत्तम स्थान महायशस्वी पुण्यवान माते दाविले श्री गुरुचे चरण जैसे चुकल्या वत्साशी प्रत्यक्ष माझे मच्छिंद्र राणी गेले होते आधी पट्टराणी मी पाडस रानो राणी निरळ्या वाणी लागतसे की मज वत्साशी माऊली सहजराने चरावया गेली शैल्या व्याघ्रे अवाटिली ती भेटविली रायाने मग स्कंदे होता नाथ मिण तया लागी मही ठेवून दृढ पाय केले नमन नेत्रे अश्रू लोटले ते पाहुणे मच्छिंद्रनाथ बोलता झाला गोरक्षाते म्हणे बाळा अश्रुपात निज चक्षुनी काले ऐशी बोलता मच्छिंद्रनंदन मग सकळ दुःखांचे मंडन ते गोरक्षा चित्ती प्रविष्ट होण नेत्री निरापार लोटली सांगू जाता मुखाने तो कंठ आला से भरून मग क्षण एक तया स्थानी बैसून शिरचित्त पै केले जैसे आकाशी अभ्र दाटता पुन्हा निर्मळ होय तत्वता तैसे दुःख मोह चिंता टाकून निर्मळ पै केले मग बद्रिकाश्रमापासून कथन दुःख व्यावृत्ती अति गहन काणिपा भेटीपर्यंत वदन ठाव यशस्वी म्हणतसे याची ठाई काणिपा भेटी झाली माते कृपा जेठी तुमची शुद्धी तद्वागवटी येथेच लादली महाराजा तरी स्थान पुण्यवान तुमचे दाखविले मज चरण तरी स्थान धनवंत पूर्ण चुकले धन मज दिदले दुःख सरिते प्रवाहे वेष्टी बुडता वाचविले देऊने पृष्टी की दुःख व्याघ्राच्या सडुने होटी माये भेटली असे की तुमचा वियोग प्रळया नळ आतयात मी पडलो तो बाळ परी जागा नो हे हा
घन शीतळ माते झाला महाराजा, की तुमचा वियोग कृतांत पाश, लागला होता मम कंठास, परे जागा नोहे सुधारस, मज भेटला महाराजा. आईशे म्हणून वारंवार नेत्री लोटते अश्रोपुर, परम कनवाळो नाथ मचिंद्र, हृदय दरी गोरक्षा. मुख कुरवाळुन्या फुले हसते, सशिष्यांचे अश्रू पुसती, मनात म्हणे भाग्यवंत गुरुभक्त एकची हा. मग गोरक्षाचे समाधान करून या मच्छिंद्र नंदन, मग मिळनाथाकडे घेऊन उठ वत्सा म्हणतसे, पुढे मार्गी करिता गमन जालिंदराचे वर्तमान. सांगता झाला गोरक्षनंदन श्री मच्छिंद्रा कारणे, गौड बंगाल हेला पट्टण तुमचा गुरु जालिंदर पूर्ण. नाथपंथी हा अनुग्रह कारण श्री दत्ताचा मिरवतशी, तो महाराज योग भ्रष्ट पावला हे महाकष्ट. गोपीचंदे करुणी अनिष्ट महे गरती घातला, मुळापासून सकल कथन मच्छिंद्रा केले निवेदन. परिनाथ मच्छिंद्र ते ऐकून चित्ती परम क्षोभला, म्हणे ऐसा राजा हे नष्ट, तरी आता करीन त्याचे तळपट. नगरी पालते घालीन सुकट, महे पालथा मिरवीन तो. ऐशे बोलून विक्षेप चित्ती, पुढे मार्गे परम गती. एक दोन मुक्काम साधिती, क्षितीला पट्टणी पातली. ग्रामा निकट ग्रामस्थ भेटती, त्या ते वृत्तांत विचारित जाती. ते म्हणते कानिपा घेऊन क्षिती, मुक्त केली जालिंदरा. राया गोपीचंदानुग्रह देऊनी, जगी मिरवला अमरपणी. तेने गुरुदीक्षा घेऊनी तपाला गे तो गेला. राया मुक्तचंदा स्थापन, राजपदी राजासन, देऊन अग्नी नंदन, तोही गेला षण्मास. सकळ कथा मुळाहुनी मच्छिंद्राशी सांगितली ग्रामस्थानी, ते मच्छिंद्राचे पडता श्रवणी शांतपणे मिरवला. जैशी प्रळया नळावरती घनवृष्टीचे होय व्यक्ती. मग सकळ उबाळा पाहुन अति, अदृश्य होय पावक तो. की साधक पातला असता, की श्री गुरुचा संसर्ग होता. होताच सिद्ध काची व्यथा, नासून जायते क्षणी. की तम ढिसाळ दाटल्या अवनी, उदय होता चिवासरमणी. मग सकळ तप नाश पाहुनी, दिशा मिरवती उजळल्या. तन्याय मच्छिंद्र संताप, ग्रामस्थ बोलता झाला लोप. शांतीवरुणे मोह कंदर्प, चित्ता माझी द्रवलाशी. यावरे तो मच्छिंद्रनंदन ग्रामस्थ विचारे मुख्यत्वे करुण. अधिकारी राजनिपुण कोण आहे प्राज्ञिक तेथे. हे रे म्हणते योगद्रुमा श्रेष्ठ कर्णिका राजउगमा. मैनावती शुभानना प्राज्ञिकवंत मिरवतशी. त्या मातेने अर्थ धरुण पुत्र मिरवला जी अमरपणी. तुष्ट करोने जालिंदर मन मर झाली आपणही. ऐशे बोलता ग्रामस्थ युक्ती, मनात म्हणे मच्छिंद्र यती. ऐशी प्राज्ञिका हे सती, भेट घ्यावी तिची. ऐशी धृती चित्ती, कल्पुन चालते झाले त्रिवर्गजन. ग्रामद्वारा शीघ्र येऊन
द्वार रक्षका सांगती म्हणती जालिंदर जो प्रज्ञावान तयाचा सहोदर मच्छिंद्रनाथ ग्रामद्वारे आहे तिष्ठत जाऊन सांगा सतीशी अहो अहो द्वारपाळ सांगा चला होता वेळ मैनावती लक्ष्मी सकळ वृत्तांत ते निवेदावा ऐशे द्वारपाळ ऐकून मच्छिंद्र करीते झाले नमन म्हणती महाराजाज्ञाप्रमाण श्रुत करू सतीशी म्हणते महाराजा मच्छिंद्र जती जालिंदर सहोदर म्हणवितो क्षिती तो येऊनी ग्रामद्वारा प्रती तिष्ठता हे महाराजा ऐशे ऐकुणे मैनावती म्हणे कैशी वृत्ती कैशी स्थिती कैशी आहे भूषण व्यक्ती अभ्यासाना अभ्यास दीक्षेते हे रे म्हणे जे महाराजा कनककांती तेजा पुंजा बालार्क किरणी विजय ध्वजा आम्हा लागी दिसतसे मायो आम्हा दिसतो ऐसा आकिन पावला योनी संभवसा अवतार दीक्षे स्वर्गवासा करील जना वाटतसे शैली कंताले उणे भूषण आशंगी सारंगी समागम कुबडी फावळी करी कवळून उभा द्वारे असे तो अनेक एक शिष्य त्याशी संग्रह आहे सुखसेवेशी परी तो शिष्य समान अभ्यासी आम्हा लागी भास्तशी धृती वृत्ती दीक्षे लागुण ज्ञान वैराग्य स्वरूपवान आम्हा लागे समसमान गुरु शिष्य वाटती त्याची रीती स्वरूप अपार तानुले काशे किशोर परित्रिवर्ग स्वरूप सागर नक्षत्रमणी भासती ऐशे सांगता द्वार रक्षक मंत्रे पाचारीला प्रत्योदक मग स्वये घेऊनी सुखासन कटक सामोरे जातसे युती ते ओम कटका सवे द्वारे वण वंदिती झाले मच्छिंद्र नंदन मग त्रिवर्गाते सुखासन ओपुनने तसे मंदिरा नेताची मंदिरा राजभवने भावे बैसविला कनकासने षोडशोपचारे पुजुने मुनी नम्रवाणी गौरविले हे महाराजा तपासती कोणाकडून येणे झाले आता मालशावरी सरिता प्रेमांबुलोटतसे की दारिद्र्याचे द्रव्यहारण करो मादुस धावली आपण की चित्ता बोध्यांता करण बुडता धावी चिंतामणी की मृत्यू समय हस्तपादास आवडता परम दुःख क्लेशास
ते पाहुणे अमर पियुष धाव घेत कृपेने. की तृषा संकटी प्राण तो गंगा ओघ आला धावून. की क्षुदे पेटला जठराग्न पयोदे तो पातला. तन्याये अभाग्य भागी येथे पातलेत तुम्ही जोगी. परी कोणाच्या वचन प्रसंगी आम्हा दर्शवावा महाराजा. हे रे म्हणे ओ माते ऐक उपरी चरवस माझा जनक. मच्छ देही देहादिक आम्हा लागी मिरवतसे. या परी श्री गुरु ज्ञान दृष्टी तो अनुसया सुत शुक्तिके पोटी. तेने कळोने मवळी मुष्टी वरद पात्री मिरवला. मजा अनुग्रह प्राप्त झाला त्यावरी श्री जालिंदराला. प्राप्त होणे वैराग्याला भूषिव तसे जननी. धाकुटा बंधू गुरुभक्त मज विराजला जालिंदरनाथ. परिया ग्रामे पापी अवस्थेत पावला हे ऐकले. म्हणून उग्रता धरुणे पोटी लंघिता लो मही पाठी. परे उत्तम संग्रह ग्राम जेठी समस्ताने सांगितले. तेने करुणे कोप कंदर्प झाला जनने सर्व लोप. तरे तो धन्य ज्ञान दीप महेवरी असेयो. आपल्या हिताशी गृही आणून शेवटी परम प्रज्ञे करुण. तुवा मिळविला स्वानंद घन धन्य धन्य असशी तू. धन्य धन्य मही ऐक निवटुने पूर्वज पातक दोंदिक. सनातपणाची घेऊनी भाक स्वर्गवासा मिरविशी. तरी तारक लोका 42 कुळा झालीस भवाब्दिरसा. के भगीरथ कुप पितृदेशा मिरवला से त्रिभुवनी. के विनतेचे दास्यपण गरुडे साठविले पियुष देऊन. तेवे तो कुळात सकळा कारण तारक झाली सर्व काळी. ऐशे नाथ बोलता युक्ती चरणे माता ठेवी सती. म्हणे महाराजा कृपा मूर्ती सदैव केले तुम्हीच. तुमच्या दृष्टीचा सहज झळकून कृपा पात्र वरिला मशकून. मम प्रज्ञे मोह षटकून मिरवला हे महाराजा. तुमचे परी पाडे न येते कल्पतरू झाडे. परे वासने समान कोडे बरे वाईट मिरवतसे. तैशी तुमची नवे स्थिती साधक कल्याण मिरवे मती. के परिस देता समान गती बरे वाईट मिरवितसे. परिस लोहाचे करी कणक परी स्वदीक्षेची न तुटे भिक. तेवे तुम्ही नोहेत साधक आपुले समान करिता की. ऐसे उदार पूर्ण कोठी तुम्ही मिरविता मही पाठी. उदार तरी समता होटी मेघ पुर वाटतसे. मेघ उदार म्हणते लोक परी तो अपुर ओसरे उदक. तस्मात तुमचे औंधार्य दोंदिक समता पदाशी मिरवेना. तरी तुमची वर्णिता स्तुती अपूर्णासे माझी मती. ऐशे म्हणून मैनावती चरणे माथा ठेवितसे. मग आसन वसन भूषणा सहित अन्नपानादी अन्य पदार्थ सिद्ध करोने मनोरथ तुष्ट करीत नाथासी. 3 रात्री वसते करुण सर्वाशीर्वाद देऊन. मग निघता झाला मच्छिंद्रनंदन गोरक्षनाथा दे करुणिया.
सकळ कटका सहित बोळो निघाला चंद्रमुक्त. मैनावत्याने ग्रामस्थ एक कोस बोळविती. सकळी चरणावरी ठेवून माथा परत दे झाले बोलावणी नाथा. मगा पुले सदनी उनी तत्वता धन्यनाथ म्हणतात. हेरीकडे मच्छिंद्रनाथ त्रिवर्गादी गमन करीत. ग्रामोग्राम मुक्काम साधित जगन्नाथी पातली. तेथे करुण उदती स्नान जगन्नाथाचे घेऊनी दर्शन. 3 रात्री तेथे राहून तीर्थविधी सारला तो. तेथून निघोनी पुन्हा मार्गी गमन करिता मग योगी. तो सौराष्ट्र ग्राम मुक्काम प्रसंगी जाऊन तेथे राहिली. रात्र क्रमोनी जैशी तैशी दुसरे दिने मित्रोदयाशी. गोरक्षसावरोणी भिक्षा जोळीशी भिक्षा लागी परवर्तला. भिक्षा मागोनी सदनो सदनी परमश्रमोनी आला सदनी. तुएरीकडे भिकास्थानी शैने असे मिळनाथ. तो मच्छिंद्रनाथाने उठवून बैसविला शौचा कारण. तो ते संधीत भिक्षा मागोन गोरक्षनाथ पातला. ग्रामात हिंडता सदनो सदनी आश्रमे विठलासे म्हणी. तो येताचे स्थानी श्रमोनी मच्छिंद्रनाथ बोलत असे म्हणे. गोरक्ष मिळनाथ शौचाशी बैसविला हे गल्लीत. तरी तू त्या ते प्रक्षाळून त्वरित घेऊन येई पाडसा. ऐशे बोलता मच्छिंद्रनाथ भिक्षा झोळी ठेवून तेथ. लक्ष्मी पातला मिळनाथ गल्ली माझी जाऊन या. तो मिळनाथ परमाज्ञान हस्तपाद भरले विष्टीने. अंग व्यक्त गोरक्ष विष्टा पाहोन परमचित्ती विठलाशी. मनात म्हणे मच्छिंद्राशी की परम असे विवशी. विषय उपद्रव संन्याशाशी व्यर्थ कासया पाहिजे. की कबरी भाराविन बोडकी कुंकू खटा टोप हुडकी. तेवी मच्छिंद्र म्हणे उपद्रव असे की काय आज सुचला हो. जन्मांदाशी आवणे तोची संभार रक्षिकानी. निगडी मनुष्या षडसांनी खटाटोप कासया. की परम भ्याड सोडी सदन शस्त्र संभारा परी संगोपन. ज्याचे काय आसन वसन त्या वस्त्रभूषण कासया. केराणीचे रान सावध उन्मत्त द्रव्य देऊनी त्या करावे शांत. तेवी निहास्पृश्य हृता विषय अत्यंत गोड काहीच वाटेना. आयसे बोलणे गौरनंदन मिळनाथा ते करी कळून. दृष्ट करी मच्छिंद्रा कारणे उचलोनी ते धवा. विष्टे व्यक्त मिळनाथ पाहुनी मच्छिंद्र बोलत म्हणे गोरक्षा सरते आत धोन्यानी बाळका. अवश्य म्हणून गोरक्षनाथ तैसाच उठोनी सरते जात. संचार करिता सरतेत तो उत्तम खडक देखिला. देखिले परेकांत स्थान मनात म्हणे न्यावे धोन. पर्यांतरबाय मळी निवटून नाथा लागी दाखव. आयसे विचारुणी चित्तांत पदी धरिला मिळनाथ. खडकावर आपटोनी त्वरित गत प्राण पै केला. आसरिते उदकासे अपार त्यात प्रवेशले प्रवेशते झाले रुधिर. ते सर्व पार जळचर भक्ष म्हणून धावले. मच्छ मगरी कबंध देही. मग तळपती त्या प्रवाही
ते अपार जळचरे पाहुणे डोही मनात म्हणतसे गोरक्ष म्हणे जीवे गेला मिननाथ तरी याचे घालो सदावर्त एक जीवावरी तृप्त होत आहेत जीव सकळ हे आयसा विचार करुणी म्हणी त्वचा घेतली काढुनी रती रती मांस तुकडे करोनी जळचराती उपितसी उरल्यास्ती त्या जळात टाकुणी तेथुनी उठला नाथ परी त्या जळा नसे अंत अस्ति तळे व्यक्त झाल्या ती ऐशे करिता गौरनंदन मांस ते सकळ गेले आटून मांस सरल्या आतडे पूर्ण जळचरा ते भक्षविले एक त्वचे रहित भाग काही न ठेवी वरते अव्यंग खडकी पवित्र करुणी चांग त्वचा घेऊनी चालला चालला परी तो सदने तो शिबिरी नसे मच्छिंद्र मुनी शांभवी अर्था बाजार भोनी संचरला से महाराजा तो येताचे थे मच्छिंद्रनाथ मग ताना पसरे प्रावरणी त्वचेता मित्र रश्मी पाहुणी वात सुकावया घातले तो एरीकडे मच्छिंद्र नंदन शांभवी आला शे घेऊन कंदा कुलका सिद्ध करुण आसनावरी बैसला परे गोरक्षाते म्हणे बारे कोठे मिळनाथ एरे म्हणे धोनी त्याते स्वच्छ आणले महाराजा मच्छिंद्र म्हणे आणले परी कोठे दे ठेविला न दिशे नेत्री एरे म्हणे ताना प्रावरी सुको घातला महाराजा म्हणे मच्छिंद्र काय बोलसी घातला सुकवायशे म्हणशी एरी म्हणे की येई असत्य तुम्हाशी भाषण माझे वाटतसे तरी बाहेर शीघ्र येऊन स्वचक्षु ते पावा विलोकुण ऐशे बोलता मच्छिंद्र नंदन तेची क्षणी बाहेर येतसे म्हणे कोठे रे मिळनाथ परिपाता म्हणे ताना प्रावरणाते न्याळोने पाता देखे त्वचेते मग धरणी अंग सांडितसे म्हणे हारे काय केले बाळ माझे कैसे मारविले अंग धरणे वरी टाकिले वरी लोळे गडबडा म्हणून मृतिका उचलूनी घाली वदनी आणि वक्ष स्थळा पिटुनी शोक करी आक्रोशी परम मोहे आरंभळत उठो उठोने त्वचा कवळित हृदय लावणे आठवित बाळकाच्या गुणाते तुझा मी असे जनक परी शत्रू होतो एक जननीचे तोडून बाळक तुझा आणले कैसे म्या म्हणे हारे मिननाथा मज सोडून कैसा गेला सियाता एकटा परदेशी सोडून तत्वता मार्ग मिळाला तुझ केवी आता तू ते किलो तळा कोठुने पाहिल मुख कमळा तुझा कापिला गळा कैसा येथे आणुनी बाळका स्त्रियांचे राज्यात बुवाकारे पावशील मृत्य म्हणून बारे तुझसे येथे रक्षणाते आणले परी तुझ निसृती कृतांत झाला गोरक्ष जती ऐशे म्हणून धरणे प्रती अंग टाके धडाडून पुन्हा उठे मच्छिंद्रनंदन त्वचा हृदय धरे कळून म्हणे बाळा तुझ समान पुत्र कैसा मजाता बाळाचे चांगुलपण मज भाससे जैसा मदन बाळाचे उत्तम गुण कोणार्थे वर्णू मी बाळा लोटले वर्षे तिन परी काय सांगू मंजुळ बोलणे ताता ऐशे म्हणून हाक मारीत होता शितू भारे तनु असता कोळी
परे शैनी हुनी उठशी उषहा काळे माता ठेवणी मम पद कमळी अहो ताताईशे म्हणतशी बा तो वसत होताशी मम शेजारी मर्यादा रक्षित होताशी अंतरी अरे कठीण वागो तरी शब्द वाहिला नाही म्या बारे भोजन करिता ताठी चतुरपणाची परम हातवटी आपल्या पुढे ठेवून दृष्टी ग्रास घेशी बाळका आरे हा मिळनाथ बाळा परमज्ञानी वाचा रसाळा लिप्त कदा नवे शिमळा शुद्ध मुख कमळा मिरविशी आवारे चक्षु प्राण कधी न पाहिले तुझे मळीन आज तुझे अंग विष्टा वेष्टन कैसे अमंगळ जावया बारे कधी मज वाचून न राशी कांतपण आजीचे दिनी शैनी मज सोडून कैसा परत गेलाशी बारे माय तुझी किलो तळा तिचा स्कंदिन पाशी लळा आसनी शैनी मज पासुनी बाळा पहिलं झाला नाहीस तू तरी ऐशे असुने तुझे मनी आजी मज गेलाशी सोडूनी आ एकदा येऊनी मुख दावे मज बाळा ऐशे म्हणून मच्छिंद्रनाथ हंबरडा गाई समान फोडित आ माझा मिळनाथ कोणी दाखवा म्हणतसे भूमी लोळे अश्रू नयनी आने त्रिढाळितान समाय पाणी वक्षास्थळा दे पिठुनी अवनी दाखवा म्हणे म्हणतसे आ दाखवा म्हणतसे भूमी लोळे अश्रू नयनी नेत्री डाळितान समाय पाणी वक्षस्थळा दे पिठुनी अवनी दाखवा म्हणे मिळनाथ ऐशे म्हणून आक्रंदत ते पाहुणे गोरक्षनाथ मनात म्हणे अद्यापी भ्रांत गेली नाही श्री गुरुची गेली नाही श्री गुरुची मग पुढे गोरक्षनाथ होऊन म्हणे महाराजा का घेता ज्ञानपण कोण तुम्ही कोणाचा नंदन करिता रुदन त्यासाठी अहो पुरते पाहता कोण मेला अशाश्वताचा भार हरला शाश्वत अचळ आहे बोला कदा काळी न मरे तो अहो तुमचा मिननाथ नामधारी असे त्यात तो कदा न मरे योजिल्या घात आहे शाश्वत महाराजा तो कदा न मरे शस्त्रघातांनी त्याते न जाळे कदावनी अनिळ न शोषे ना बुडवी पाने शाश्वत चिन्ही नांदतसे ऐशे बोलता गोरक्षक परी कदा न सोडी शोक मिळनाथ ऐशे म्हणून आक्रंदे ऐशे अग्रहाचा अर्थ ते पाहुण्या गोरक्षनाथ मग संजीवनी मंत्राप्रत स्मरण करिता पै झाला करी कवळूने भस्मची मोठी संजीवनी मंत्र जपे ओठी तोचे प्रती सोडिता झाला मुष्टी मिन्नाथ उठला उठताची मिन्नाथ मच्छिंद्राचे गळा पडता मच्छिंद्र पाहुणे हृदयात परम मोहे धरितसे चुंबन घेऊन म्हणे बाळा कोठे गेला होता शी खेळा मज टाकुने विनय स्थळा गमन केले होते की ऐशे म्हणून जैसे तैसे तोही अस्त पावला दिवस दुसरे दिनी मिननाथास घेऊन ते चालले मार्गे चालता त्रिवर्ग जाण गोरक्ष करिता झाला बोलणे हे महाराजा मच्छिंद्रनंदन
चित्त ध्यावे मम बोला तुमचा प्रताप पाहता म्हणे निर्जीव जीववाल वाटे म्हणे ऐसे असुने सुताला गुणी रुदन केले हे काय तरी ते रुदन करावया कारण काय होते बोला वचन ऐसे विणनाथ सहस्रावधीने संजीवनीने निर्मिल तरी हे आश्चर्य वाटे म्हणे स्वामी पडले शोक हृदयी की चिंतारक चिंतामणी तो चिंते माझी पडेला ऐसे ऐकोनी मच्छिंद्रनाथ म्हणे तुवा मारिले किमर्थ हेरू म्हणे मोह भावार्थ तो पावया तुमचा तुम्ही वैराग्यशील म्हणविता तरी माया लंगुनी व्हावे परता आशा मनशा तृष्णा ममता लिप्त नसावी शरीराते ऐशा परीक्षा भावनेशी म्या मारिले मिननाथाशी परे प्राज्ञक तुम्ही सर्वज्ञ राशी रोदन कासया केली जी एरे मने वत्सा एक तो शिष्य माझा सशिक तर हे म्या हे परीक्षेचे कौतुक तुझे बाळा पाहिले असे बारे आशा तृष्णा म्हणी कामना का काम क्रोध मद मस्तर वासना हे मोह मांदुषी माया सदना नांदनुकी करिताती तरी तुझे ठाये माया लेश आहे की नाही महापुरुष हे पावया रुदनास आरंभिले म्या पाडसा आम्ही अलक्ष रूपी पाहणे आणि विज्ञान ज्ञानाने विवरणे याची कौतुके जानपणे पाहिले म्या पाडसा बारे शाश्वता शाश्वत तुझं कळले की नाही होतो या भ्रांतीत आतयाची परीक्षा रुदना निमित्त तुझी घेतली पाडसा आता बारे तुझे वयसपण समूळाजी झाले हरण आपय तो याचे कारण हस पुरुष मिरविशी ऐशे बोलता गुरुनाथ गोरक्ष चरणे माथा ठेवित म्हणे महाराजा तुम्ही सनात या देहाशी पै केली ऐशे बोलो निवागुत्तर पुन्हा गमती मार्गा पर मुक्काम मुक्कामी ज्ञान विचार गुरु शिष्य करिताती असो या परी करिता गमन पुढे कथा होईल वर्तुन नरहरिवंशी धुंडी नंदन श्रुती ते सांगेल तरी पुढले अध्यायी कथा राशी पुण्य पर्वत पापनाशी श्रोते स्वीकारुनी मानसी अवधानिया बैसावे तरी नरहरिवंशी धुंडी सुता तुमचा हे शरणागत मालू नाम ठेविले सत्य तो कथा सांगेल तुम्हाशी स्वस्ति श्री भक्ती कथा सार समंत गोरक्ष काव्य किमियागार सदा परिसोत भाविक चतुर द्वाविशंती ताध्याय गूढा कृष्णार्पणमस्तु शुभम भवतु गुरुदेव दत्त सद्गुरुनाथ संत कैकाळेश्वर महाराज की जय नवनाथ महाराज की जय अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन।